नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. 29 जुलै 2026 रोजी गुरुपौर्णिमा आहे. आपलं बचत खात्यामध्ये किती पैसे आहेत हे सर्वांनाच माहित असते. पण आपल्या अध्यात्माच्या खात्यामध्ये आपलं गुरुबळ किती आहे हे तुम्ही पाहिलंय का? हो, गुरुबळच म्हणते मी. कारण मी स्वतः सुद्धा माझ्या मनात असं होतं, की माझ्या जोडीदाराची जी पुण्य आहे, त्यात माझा अर्धा वाटा आहे. ते पंढरपूरच्या वारीला जातात. ते दर पौर्णिमेला नरसोबाच्या वाडीला पायी जातात. तर त्यांच्याकडे जे पुण्य साठतंय, त्या पुण्यामध्ये माझाही 100% मध्ये 50% वाटा आहे. या भ्रमात मी होते. पण एक दिवशी माझ्या असं लक्षात आलं, की गुरुबळ जे असतं, ते वैयक्तिक प्रत्येकाने आपल्याला साठवायचं असतं. माझ्या पाठीशी काहीच गुरुबळ नव्हतं. तेव्हा असंच मला सुचलं, की आपण जप चालू करावेत. आणि श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त या नामाचा मी जप चालू केला. जेव्हा आपण संकटात असतो, जेव्हा आपल्यावर अडचणी येतात, जेव्हा आपल्याजवळ कुणीच नसतं, त्यावेळी हेच गुरुबळ आपल्याला साथ करतं. पैसा, धन, संपत्ती आणि माणसं देखील ही वेळेला उपयोगी पडतीलच याची आपण कोणतीच गॅरंटी देऊ शकत नाही. म्हणूनच गुरुबळ साठवा. तुमच्या अध्यात्माच्या अकाउंटमध्ये इतकं गुरुबळ साठवा, की तुम्हाला इतर कोणाच्याही हातापाया पडायची गरज येऊ नये आणि कोणाच्याही समोर आपल्याला माथा टेकवायची गरज लागू नये. स्वामींच्या चरणांवर एकदा तुम्ही माथा टेकवलात, की आयुष्यात कधीही कोणाच्याही समोर हात जोडायला लागत नाहीत. म्हणूनच गुरुपौर्णिमा, दत्त जयंती, दर पौर्णिमेला, दर गुरुवारी किंवा स्वामी पुण्यतिथीला, स्वामी प्रकट दिनाला आपण वेगवेगळ्या सेवा ह्या करत असतो. त्याचप्रमाणे या गुरुपौर्णिमेला 29 जुलैला गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुचरित्र पारायण, श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण, 11 माळी जप सेवा, 11 वेळा तारक मंत्राची सेवा, 108 वेळा तारक मंत्राची सेवा, अशा खूप सेवा आहेत. नित्य सेवा तर आपण रोज करतच असतो. रोजच्या रोज गुरुचरित्राचे अध्याय वाचणं आपल्याला शक्य नाही. श्री स्वामी चरित्र सारामृतातले 1 ते 3 अध्याय आपण वाचू शकतो. 11 माळी जप करू शकतो. गुरुपौर्णिमेला श्री गुरुचरित्र पारायण करणे प्रत्येकालाच जमेल असं नाही. प्रत्येकाच्या अडचणी वेगळ्या, संकट वेगळी, घरची परिस्थिती वेगळी. कुणी काम करत असतं, कुणी जॉब करत असतं, कुणी घरीच असतं, पण लहान मुलबाळ असतं. त्यामुळे 7 दिवसाचं गुरुचरित्र पारायण करणं हे प्रत्येकाला शक्य होत नाही. तर आपण श्री स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करू शकतो. जर या 9 तारखेला आपण सुरुवात केली तर 21 पारायण आपली होतात गुरुपौर्णिमेपर्यंत. जर 19 तारखेला सुरुवात केली तर 11 पारायण होतात आणि जर 23 तारखेला सुरुवात केली तर 7 पारायण होतात. आणि ही आपण आपल्या आवाक्यामध्ये करू शकतो. दिंडोरी प्रणीत जे आपलं श्री स्वामी चरित्र सारामृताचं पुस्तक आहे ते वाचायला 1 तास लागतो. जर तुमचं वाचन फास्ट असेल, स्लो असेल, त्या हिशोबानं फार फार तर 1.5 तासात हे पारायण पूर्ण होतं. तर हे पारायण आपण करू शकतो. त्याला फार काही अडचणी किंवा अटी नियम नाहीयेत. आपण आपल्या रेग्युलर पूजेप्रमाणे वेगळी मांडणी न करता सुद्धा हे पारायण करू शकतो. श्री स्वामी चरित्र सारामृताची ही पोथी मी वाचते. हे पहा, तुम्ही पाहू शकता. या पोथीचे एकदा 11 पारायण, एकदा 21 पारायण अशा प्रकारे मी केलेले आहेत. तर या पोथीचं रोज नित्यनेमाने पण मी 1 अध्याय, जमलं तर 3 अध्याय असं वाचन करते आणि रोज 1 माळी जप मी करते. हा नित्यनियम माझा आहे. तर या पोथीचे तुम्हाला 11, 21, तुम्ही 108 सुद्धा पारायण करू शकता. पण आता म्हणाल तर गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्हाला या पोथीचे 21 पारायण होतात. महिलांच्या मासिक धर्म, इतर काही अडचणी या अनुषंगाने तुम्ही हे 11, 21 या पद्धतीने तुमच्या ह्यानं तुम्ही हे चालू करू शकता. ही जी पोथी आहे ती तुमच्या जवळच्या कुठल्याही श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये, मठामध्ये ही उपलब्ध होते. श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीच्या वाचनाने, यांच्या पारायणामुळे बऱ्याच गोष्टी ह्या सॉल्व्ह झालेल्या आहेत. कुणाचं लग्न होत नाही, कुणाला मुलबाळ होत नाही, कुणाला इच्छेप्रमाणे नोकरी मिळायची आहे. तुमच्या इच्छेत ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टीचा संकल्प करून तुम्ही 11, 21 आणि 108 पारायण करून पहा. हा माझा स्वतःचा अनुभव मी तुम्हाला सांगते. फक्त पैशासाठी केलं अशातला पण भाग नाही. मनःशांती मिळते, सुखसमाधान मिळतं. घरामधल्या आपल्या कौटुंबिक कितीतरी समस्यांच्यासाठी हा उपाय आहे. एकदा करून पहा. या पारायणाने आपल्या पूर्ण आयुष्याचं चित्र बदलून जातं. बऱ्याच गोष्टींमध्ये या पारायणात पैसे मिळवण्यासाठी आपण भरपूर धडपड करतो, नोकरी करतो, घरबसल्या काही व्यवसाय करतो. काही ना काही काम करत करत आपल्याला इच्छा असते की आपण त्यातून 4 पैसे मिळवावेत.
आपल्या घरच्यांना हातभार लावावा, आपला उदरनिर्वाह चालावा. मग आपण आपल्या अध्यात्माच्या ह्याच्यामध्ये गुरुबळ का वाढवू नये? गुरुबळ एकदा तुम्ही वाढवलं की तुम्हाला इतर कोणत्याही गोष्टीची काळजी करायचं कारण नाहीये. भरपूर पैसा आहे पण तो टिकत नाही. सुखशांती नाही. सगळ्या बाजूनी समृद्धी आहे पण तरीही घरात समाधान नाही. कुटुंबामध्ये वादविवाद आहेत. कोणत्याही गोष्टीची अडचण आहे, संकट आहेत. तुम्ही या सर्वांवर उपाय म्हणून श्री स्वामी चरित्र सारामृत याचं पारायण करू शकता. पहिल्यांदा संकल्प करा. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या सगळ्याची डिटेल माहिती देईन. संकल्प करा. संकल्प तुम्हाला जो काही करायचा आहे 11 पारायणाचा, 21 पारायणाचा, 108 पारायणाचा, श्री स्वामी समर्थांच्या समोर तुमच्याकडे मूर्ती असेल, स्वामींची तसबीर असेल, तुम्ही वेगळी पूजा मांडण्याची काही गरज नाही. तुमच्या देवघरामध्ये बसून, स्वामींच्या समोर बसून तुम्ही संकल्प करू शकता. तर आपल्याला आता अध्यात्माचं गुरुबळ वाढवायचं आहे. तर श्री स्वामी चरित्र सारामृताचं पारायण जर तुम्ही करणार असाल, गुरुपौर्णिमेनिमित्त 11, 21 या पारायणासंदर्भात तुम्हाला काहीही शंका असेल, काही अडचण असेल, तुमच्या मनातली शंका तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. मी तुमच्या शंकेचं निरसन करण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या जवळच्या लोकांना शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा.